ते काय होतं की द जज रिकामी जागा ऑल मॅटर्स अँड गिव्ह डिसिजन. आता जो न्यायाधीश असतो ना, काय करतो की न्यायाधीशाच्या समोर एखादी केस जात असेल तर ते न्यायाधीश काय करतात, सुरुवातपासून शेवटपर्यंत ते पूर्ण केस जे आहे ना ऐकतात, त्याचा अभ्यास करतात आणि नंतर काय देतात, निर्णय देतात. म्हणजे सुरुवातपासून शेवटपर्यंत ते पूर्ण ऐकल्या जाते, ती अभ्यासल्या जाते, नंतर निर्णय दिला जातो. ठीक आहे. आता इथं जे यांनी काय म्हटलं, क्रियापद तुम्हाला भरायचं आहे. आता गॉन थ्रू म्हणजे काय असते की च्यामधून जाणे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातपासून शेवटपर्यंत जाणे, हे एक ऑप्शन येऊ शकते आपलं. ठीक आहे. नंतर आहे वेंट थ्रू आहे. ठीक आहे. हे पण एक ऑप्शन येऊ शकते. हे गॉन बघा, गो, वेंट आणि गॉन, बरोबर की नाही. हे क्रियापदाचे 3 फॉर्म आहेत. हे गॉन केव्हा यूज करतो आपण, जर का परफेक्ट टेन्स असेल त्यावेळेस. आणि वेंट हे सिंपल पास्ट टेन्स मध्ये. एक्झामाइन म्हणजे काय असते, एखाद्या गोष्टीची परीक्षा घेणे, म्हणजे केसीची परीक्षा घेतल्या जाते का नाही घेतल्या जातात. आणि चेक म्हणजे काय असते, बरोबर आहे की चुकीचं हे चेक करणे, बाकी त्याच्यामध्ये काही ऐकून नाही घेतलं जात. आपल्याला उत्तर माहित आहे, आपण बरोबर आहे की चेक चुकीचं आहे हे सांगतो, त्याला चेक करणे म्हणतात. त्यामुळे हे 2 ऑप्शन तर इथं नाही येतील. मग तुमच्याकडे कुठे राहतात, 2च ऑप्शन आहे, गॉन थ्रू आहे आणि एक वेंट थ्रू आहे. आता बरोबर वाक्याकडे लक्ष द्या. काय होतं, द जज हा काय तुमचा वाक्याचा सब्जेक्ट. आता इथं काय यायला पाहिजे, तुमचं व्हर्ब यायला पाहिजे. आता व्हर्ब कुठले येणार आहे, 2 पैकी एकतर गॉन थ्रू येणार, नाही तर मग वेंट थ्रू येणार. हे फ्रेझल व्हर्ब आहे. आता बघा, ऑल आहे, ऑलच्या नंतर जे नाउन आहे ना नेहमी काय येते, प्लुरल येते. इथं आलेलं आहे प्लुरल. त्याच्यानंतर बघा हे अँड आहे, म्हणजे याच्यानंतर काय पुढचं यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, इथं जर व्हर्ब आहे तर पुढचं बघा हे व्हर्ब दिलं, हे गेव आहे. क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे माहिती आहे काय, हे क्रियापदाचं जे आहे ना हे सेकंड फॉर्म आहे, म्हणजे पास्ट टेन्स आहे. आणि काय करतात, गेव डिसिजन. आता बघा, हे जेव्हा तुम्ही गॉन म्हणताय ना, तर हे क्रियापदाचं कुठलं फॉर्म आहे माहिती आहे का, 3रं फॉर्म. हे केव्हा येणार आहे माहिती आहे का, गॉन केव्हा येणार, गो, वेंट, गॉन. तर हे येणार आहे हॅव, त्याच्यानंतर हॅज आणि त्याच्यानंतर हॅड. हे जर हेल्पिंग टू बीचे फॉर्म येत असतील ना, तर मग काय यायला पाहिजे, गॉन यायला पाहिजे. मग इथं आहे का म्हणजे कुठलं फॉर्म आहे का, हॅव, हॅज, हॅड, ते नाही आहे, त्यामुळे ऑप्शन नाही येणार. तर इथं काय यायला पाहिजे माहिती आहे का, गो, वेंट आणि म्हणजे गो, वेंट हे जे आहे ना तुमचं हे सेकंड नंबरचं ऑप्शन येणार आहे. वेंट थ्रू म्हणजे काय की केअरफुली एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणे, म्हणजे 2 नंबरचं जे आहे ना हे ऑप्शन इथं यायला पाहिजे, वेंट थ्रू. हे तुमचं जे आहे ना ऑप्शन असेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो ना, इंग्रजी या विषयाची फार मोठी भीती वाटते आपल्याला. तर आपण जे आहे ना शॉर्ट ट्रिक्स, म्हणजे जे शॉर्ट ट्रिक्स असतात ना, त्याच्या थ्रू तुमच्या इंग्रजीच्या या विषयाच्या ज्या आहे ना कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे जेवढे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ना, त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करून सांगा. तुमच्या काही अडचणी, डाऊट्स असतील या विषयाबद्दल तर नक्कीच कमेंट करून विचारा. आम्ही तुमच्या प्रत्येक कमेंटचा आन्सर देणार आहोत. सर्वांचे खूप खूप धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.